जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉग मध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन व्लॉग. तू अशी का झोपून राहिली ते सांग आधी. तुला झोपायलाच कोण बोललं 7 वाजता? आज असं काय झालं की आम्हाला इथं दुकानात नाश्ता करावा लागतोय. त्याच्या मागची कहाणी आहे की वरच्या 2 रूम आहेत माझ्या, टॉपच्या 3रा आणि 4था माळा, तिथे चाललंय काम. त्याच्यामुळं खूप धूळ उडते. त्यामुळं आम्ही दरवाजा वगैरे सगळं बंद करून दुकानात नाश्ता करतोय. बघा मी आज इडली बनली आहे मस्तपैकी स्पेशलमध्ये. तिथं कायरा मॅडम पटापटा इडलीचा नाश्ता करतो, इडली आणि सांबार खातो आणि मग तुम्हाला भेटतो. काय शायनिंग मारते दात पडकी. दात पडकी दात पडकी दात पक्या 7 तुटलेला तुटलेत माझ्याच काढलेत. विचारात त्याला मित्रांनो, माझ्या सगळ्या दाढा आहेत ना काढले आहेत. एवढ्या चॉकलेट खाल्ले ना मी लहानपणी की माझ्या दात किडले आणि ते काढावे लागले अक्षरशः. डॉक्टरकडे त्या नशीब तरी सांगितले दात पडतायत. आपण माझ्या दात कधीच नाही पडले आयुष्यात. मी असं तोडला डायरेक्ट मोडला तोडला नाही बाबा, माझ्या तर तेवढे किडले की मला डॉक्टरांकडे जावं लागलं. दुखत असते ना. मी एकदा गेलो होतो डॉक्टर. माहिती आहे दात काढले ना की आईस्क्रीम खायला भेटते. डॉक्टर आईस्क्रीम देतात. मी आईस्क्रीम खाल्ली आहे दरवेळेस. तू नाही खात आईस्क्रीम दात तुटल्यावर? मी खातो. खायची असते आईस्क्रीम. आईस्क्रीम खाल्लं का होतं? थंड होतं ते. म्हणजे दात थंड होतं आणि परत येतात. मी आईस्क्रीम खाल्ली आहे दात तुटल्यावर. तू नाही खाल्ली? खाल्ली नाही. मी जेव्हा पडलं होतं तेव्हा खाल्ली. पडली होती तेव्हा ना. दात तुटल्यावर नाही खाल्ली, मी खाल्ली. आता आम्ही निघालो. ते वरती काम चालू आहे ना घराचं. आता आम्ही निघालो टाईल्स आणायला जायसाठी. बघा हे असले टाईल आणायला जायची आहे स्टाईल लागली. आम्ही इथं पोहोचलो. आता टाईल घ्यायला आलो आहे. आई आणि मी आलो इथं टाईल दाखवायची आणि टाईल घ्यायची आहे. मित्रांनो बघा इथं किती साऱ्या प्रकारच्या टाईल आहेत. आणि इथं आलो आम्ही ही टाईल घ्यायला. 2 बॉक्स घेतात आम्ही या टाईलचे. तो दादा तिथं काढतोय. मित्रांनो इथं पण खूप ऊन वाढलं आता. गरम किती होत आहे. मला कसा त्रास देते बघा. स्टूल मारते बघा माझ्या पायात. कसा त्रास देते बघा मला. चला काढा वही पेन आणि बसा अभ्यासाला. पेन कुठे आहे? चला लिहायला घ्या दिलेला होमवर्क. तुला माहिती पाहिजे, तू अभ्यास करत होती. मी अभ्यास नव्हतो करत. पटापटाचा टाईम नाही आपल्याकडे. पटापट लिहायला घे. तर इथे मी दुकानात बसलो जरा आलो. साफ वगैरे केलं जरा. दुकान उघडलंय मस्त की साफ वगैरे केलं तर जरा बसलोय कस्टमर्सची वाट बघत. आणि हिला अभ्यास करायला नको, टाइमपास जास्त करायला पाहिजे हिला. हे गाणे तिथं नको येऊ. मित्रांनो आता आम्ही निघतोय पॅन्ट आणायला. कुठे चाललो आपण? हा कोणाला आणायची? तुला आणायची पॅन्ट? आण ना. आणली? आणली? तू टोपी नाही घालत? घाल टोपी घाल. काय आधी नाही जायचं ना. आई गेली बघ, पप्पा पण गेले बघ वर. ये आत ये. चप्पल तिकडे ठेव, चप्पल तिकडे ठेव आणि आत ये. शिव कुठे चालला? मित्रांनो तर आम्ही निघालो आहे पॅन्ट आणायला. मला शॉर्ट्स नाही घालायला. फुल पॅन्ट आहे, शॉर्ट्स नाही ना. कुठे चाललो शॉर्ट्स घ्यायला. मित्रांनो तुम्ही इथं बघा, इथं दररोज असा बाजार भरतो. भाजी मार्केट भरतं म्हणजे. आणि आहे ना नेहमी इथं आहे ना म्युन्सिपाल्टीवाले येतात. तर तेव्हा आहे ना नेहमी म्युन्सिपाल्टीवाले येऊन यांना उठवतात बिचाऱ्यांना. म्हणजे दररोज लोक धंदा लावतात. तर दररोज बाजार भरतो. इथं भाजी मार्केट रोज असतो. तुम्ही कधी पण या कोपर कॅर्नेलला गुलाब सन्सच्या आत तर नेहमी बाजार असतो. आणि हे बघा काय राहतात दाखव काय.
असं मी पण घेतलेलं लहानपणी, काय नाही घेत. आता आम्ही निघालो घरी. कालपासून IPL सुरू झालं आहे आणि आजची मॅच जर DC जिंकली तर मग कोणतीच टीम प्लेऑफसाठी क्वालिफाय नाही करणार. पंजाब जिंकली आहे, त्याच्यामुळं ना पंजाब क्वालिफाय झाली आहे ना राजस्थान झाली आहे. जर आता ही मॅच DC जिंकली तर कोणतीच टीम क्वालिफाय नाही करणार, मग मुंबईला चान्स आहे. जर ही टीम हरली तर झाली मजाच मजा. मग जर आज GT हरली तर मजेच मजा. मग कोणतीच टीम क्वालिफाय नाही करणार, मग मुंबई करू शकते. त्यामुळं माझे विशेष हेच आहे की GT आजची मॅच हरली पाहिजे आणि फायनलला हरली पाहिजे. फायनलला जायलाच नाही पाहिजे GT.